सर्वांना नमस्कार. तर आज होता संडे. तर शुभ्रा आज त्यांची वह्या पुस्तके छान आवरून घेते आहे, कारण तो टेबल आवरायचा राहिलेला होता. त्यानंतर आम्हाला धुवायचं होतं किचन. तर किचन धुवायला मुलांना खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला. तर दोघं पण मला छान पाणी जवळ आणून देत आहेत आणि मी ते बाहेर काढते आहे. कारण दरवर्षी माझं किचन पूर्ण आवरून झालं की मी ते छान स्वच्छ पाण्याने धुवून काढते, कारण ते धुतल्याशिवाय मला पूर्ण किचन आवरले असं वाटतच नाही. तसा पूर्ण किचन आवरण्यासाठी मला पूर्ण 3 दिवस लागतात, म्हणजे भांडे वगैरे घासण्यासाठी, फ्रीज सर्व काही घासावं लागतं. आणि मुलांचे पेपर चालू आहेत, पण तरी पण आज संडे होता आणि दुपारपर्यंत मला ते छान मदत पण करू लागलेत. तर असं पूर्ण किचन मी क्लीन करून घेतलं आहे, पूर्ण कोरडं पण झालेलं आहे. तर हा असा पूर्ण त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे. त्यानंतर विवानला थोडीशी कणकण आलेली होती, थोडी सर्दी पण झालेली होती, कारण वातावरण आता बदललं आहे. आमच्याकडे थंडी पण पडायला लागलेली आहे. तर संध्याकाळी आम्ही सर्वजण खूप दमलेलो होतो, तर मी फक्त डाळ आणि भात टाकलेली. तर इथे मी कांदा डाळ बनवलेली आहे आणि कुकरमध्येच जिऱ्याची फोडणी देऊन छान भात बनवलेला आहे. तर विवानला त्याचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेलेले होते, तर त्याला औषधं वगैरे आणले. मग त्याला पण साधा डाळ आणि भातच दिलेला होता मी, त्याच्यासाठी लवकरच बनवून घेतलं. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.